देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों। कार्तिक एकादशी के उपलक्ष्य में वारकरी संप्रदाय आमड़े लोनार परिसर से श्री क्षेत्र आमड़े से श्री क्षेत्र आनंदी देव की पदयात्री पालकी 16/2025 की निकाली गई, जिसका स्वागत करने और भजन मंडली सहित सैकड़ों महिलाओं को सरपंच जगन पाटिल ने अपने सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं को लेकर भजनी मंडल और आजू बाजू परिसर की सैकड़ों महिलाओं को साड़ियां वितरण किए, जहां पर व्यापारी अघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत दादा सोरे भी उपस्थित थे। आइए देखते हैं इस खबर में। साडी प्रत्येकीला दिली जाईल। प्रत्येक माझ्या महिला भगिनी अनेक मान्यवर मंडळी पालखीचा हा सोहळा अतिशय सुंदर सोहळा म्हटलं तर भाग्यवंता घरी भजन कीर्तन आज भजन आहे, आज कीर्तन आहे, आज नामस्मरण आहे। आपण सर्व भाग्यवंत आहोत म्हणून ही अनुभूती आपल्याला मिळते आहे। काठावर वर्षापासून सातत्यानं अतिशय सुंदर असा सोहळा महाराष्ट्राला 1200 वर्षाची परंपरा लागली आहे। बघा तो वजन वाढलेलं आहे, रेलिंग वरती रेळू नका। घडत असते। आपण समाजाच्या सेवेसाठी जन्माला आलो आहोत अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे आणि ते एक जनसामान्यातील माणूस म्हणून नेहमी ते कार्यरत असतात। आज त्यांनी मी आताच महाराजांनी सांगितलं की 33,333 रुपयाची देणगी पंढरपूर धर्मशाळेसाठी दिलेले आहे। ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे असा दानशूर नेता लाभणं हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे। तर मी नेहमी त्यांच्यासाठी कामना करेन की त्यांच्या हातून अशाच सत्कर्म घडत राहो, त्यांच्या मनातील अशा आकांक्षा या पुऱ्या होत अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। मी पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदाय सर्वांना विनंती करतो की आपण चालत जाताना आपण काळजी घ्या, आपल्याला कुठे दुखापत होणार नाही याची काळजी घ्या। धन्यवाद। जय हिंद। आपण आळंदीमध्ये जवळजवळ 5-6 करोड रुपयाचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंढरपूर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण 1,32,00,000 रुपयाची जागा घेतलेली आहे। मंदिरापासून अतिशय जवळ आहे, चंद्रभागा अतिशय जवळ आहे आणि अशा जागेमध्ये जागा घेण्याला मूळ कारण म्हणजे आपल्या पिसेगावचे सरपंच असतील विजय शेठ पाटील यांनी 10 लाखाची देणगी त्यावेळेला जाहीर केली आणि जगन शेठने देखील 10 लाखाची देणगी जाहीर केल्यामुळे एवढे पैसे आपल्याला मिळत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जागा घेण्याचा विचार केला आणि आता तर त्यांनी भरपूर देणगी वाढवले। 33,33,333 रुपयाची देणगी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि दरवर्षी साड्या वाटपाचा कार्यक्रम असेल, आम्हाला पंढरपूर जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, ड्रायव्हरचा खर्च
आणि सगळ्या प्रकारचा खर्च ते उचलतात आणि कितीही वेळा तुम्ही जा पंढरपूरला जाण्यासाठी त्यांची गाडी आम्हाला हजर असते. असे दानशूर जाते आणि आमच्या गावचे सरपंच जगनशेठ पाटील यांना जे माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो आणि अशी सेवा त्यांच्या जीवनात घडत राहू. आता महिलांना तुम्ही साड्या वाटतात पण पुरुषांना अजून काही दिलेलं नाही. किंवा पुढे जर संधी मिळाली तर त्यांना धोतर उपरणं काही देण्याचा प्रयत्न करण्यात जगनशेठ हे नेहमी सामाजिक असो धार्मिक असो सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा पुढाकार आहे आणि कुठलंही काम असो फक्त त्याला जर सांगितलं की हे काम झालंच पाहिजे तर निश्चित तो त्या कामाच्या मागे लागून आणि काम पूर्ण करीत असतो. तेव्हा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना की अशीच सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहू, त्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो आणि समाजाच्या सेवेमध्ये ते रत राहू ही प्रार्थना करतो. आणि माझ्या बघा तो वजन वाढलेलं आहे. रेलिंगवरती रेळू नका. मनपूर्वक स्वागत करीत आहोत. जगन्नाथांच्या माध्यमातून या ठिकाणी भाऊबीजेची भेट आपण प्रदान करीत आहोत. माता भगिनींना विनंती आहे रांगेने या शिस्तीचा. श्रीराम रामकृष्ण हरी. सर्वप्रथम मी आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चालवात प्रमाणे ह्या वर्षी गेले 4 वर्षापासून साडी वाटप पातळ वाटप हा कार्यक्रम 9 वर्ष झाली. 9 वर्षापासून हा कार्यक्रम इथं साजरा केला जातो आणि सन्माननीय कपिल पाटील हे बरेच लोकांच्या आदेशानुसार जगन पाटीलच्या डोक्यावर चव्हाण साहेबांचं कपिल पाटीलचं भारतीय जनता पार्टीच्या सर्वच लोकांच्या डोक्यावर हात असल्या कारणाने या परिसरामध्ये त्यांचं असं एक नाव आहे. कुठलाही काम सांगा ते कधी आजपर्यंत नाही बोलत नाही. माझ्या गावात कुठलाही काम सांगितलं की आमने लोणार परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी आता मीही पंढरपूरला जात असतो. त्यांचे प्रत्येक 4 दिवसात जायचं असलं 5 दिवसात 1 आठवड्यात तर त्यांची गाडी असतो. आम्हाला 10,000 रुपये देतात डिझेलसाठी. टोल पण त्यांचाच असतो, गाडी असतो ना. आत्ताच ते देणगी दिलेलं आहे. मागच्या वेळेस 15 लाख रुपये दिले होते पण आता त्याही आमची पंढरपूर धर्मशाळेसाठी 33,33,333 रुपये या स्वरूपात ते देणगी आता डिक्लेअर केलेले आणि ते 15 लाख रुपये जमा केलेले. थोड्या दिवसानंतर उर्वरित रक्कम जमा करणारे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा आणि भावी जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद. श्री क्षेत्र आमने ते देवाचे आनंदी आणि या आमने लोणार परिसरातून गेली 17 वर्षे पालखी केला जातो आणि आमच्या आमने लोणार वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष जनार्दन महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार केला जातो. सर्व या आमने लोणार परिसराच्या सर्व भाविक भक्तांचे आणि पालखीसाठी पायी जाणाऱ्यांना माझी एकच विनंती की आपण आपला प्रवास करताना कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये अशा प्रमाणे जाऊया. आणि मीही सुद्धा या पालखीला गेली 3 वर्षे या वर्ष 4था वर्ष आहे माझा. मी सुद्धा चालत जात असतो. माझी पूर्ण टीम असतो. आपल्या या पालखीच्या निमित्ताने मी सेवा करीत असतो. जी केलेली सेवा तिचा मेवा भेटतच असतो. या वर्षी छोट्या प्रमाणात केले, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण जास्त मोठ्या प्रमाणे करूया. धन्यवाद. इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.